त्याला आतापर्यंत तुम्ही आत टाकायला पाहिजे होतं साहेब. तुम्ही 3 लोकांना, तुम्ही यांचं मत आहे की त्या नगरसेवकला आत किती टाकणार साहेब, आम्ही काय सांगू सांगा. मीडियामध्ये दिसतात सगळे. नाही, कायदेशीर कारवाई म्हणजे त्याला उचलावंच लागेल आणि जेलमध्ये टाकावं लागेल साहेब. साहेब तुम्ही त्याला प्रोटेक्ट करताय असं मला वाटतंय. हा नाही, महिला नाही, मेन माणूस राहिला साहेब. रमेश म्हात्रे का कोणतरी आहे तो नगरसेवक साहेब. जर त्याला आज संध्याकाळपर्यंत नाही साहेब पकडलं तर मग उद्या आम्ही तर येतो बाबा इथं मोठं आंदोलन करण्यासाठी या सर्व डॉक्टर आणि नर्सेसच्या बाजूली. मग ते कदाचित मग आपल्याला परवडणार नाही. आणि साहेब इथं गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गरीब लोक येतात, हे असेच जर आंदोलन करत राहिले स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी तर त्या गरिबांना सेवा कोण देणार हाही प्रश्न होतो ना, उद्भवतो. नाही साहेब, हे योग्य नाही. आणि मला असं वाटतं की आता कालच कदाचित संध्याकाळी एक ट्विट मी बघितली एका नेत्याची, आणि त्यांनी सांगितलं की हे योग्य निषेध करण्यासारखे आहे. ट्विट केली, अभिनंदन करतो त्यांचं, पण आता त्यांचं सरकार आहे, मग कारवाई सुद्धा करून दाखवा ना साहेब. तर मग काय सांगू सांगा आता यांना. मग तुम्ही उचलणार त्याला आज? अहो कायदेशीर कारवाई कायदा सांगतोय तुम्हाला, त्याला तुम्हाला उचलावं लागेल. नॉन बेलेबल आहे आणि कॉग्निझेबल आहे साहेब. साहेब हे खरंच तुम्ही लाईटली घेऊ नका, नाहीतर हे उद्या कुठलाच डॉक्टर हा सेवा जर देणार नसेल तर साहेब किती लोकांची तारांबळ उडेल ते तुम्ही बघून घ्या. आणि हा विषय मला असं वाटतं कल्याण डोंबिवली पुरता राहिला असं वाटत नाही, अख्खा महाराष्ट्र याचा निषेध करतोय, देश निषेध करतोय साहेब. आणि मग पोलिसांचं तसंही तुम्हाला माहिती आहे की आम्हाला रिस्पेक्ट असला तरी कारवाई न करत असल्यामुळे रेप्युटेशन पण पोलिसांचं खराब होत चाललंय साहेब. साहेब आपण आजच्या आज त्याला उचला अशी विनंती आपल्याला. आता आम्हाला मग उद्या इथं मोठं आंदोलन करावं लागेल. ठीक.